पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळ आहेत, ज्यामुळे अनेक पर्यटक वीकेंडला पुण्याला फिरायचा बेत आखतात. पुणे शहरापासून जवळ असल्याने पुण्यात सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळांना भेट देण्यास काहीच हरकत नाही. पुणे शहराला स्वतःची एक ओळख असून शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही कधीही पिकनिकसाठी नक्कीच जाऊ शकता. तर पुण्यापासून अगदी जवळ असलेलं कासरसाई धरण असून पर्यटकांची इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जेवढी आयटी पार्क आणि पुणे जे आहे पुणे सिटी त्यापासून जवळच असलेले हे पर्यटनाचं ठिकाण कासरसाई धरण कुसगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत मध्ये या ठिकाणी बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी लोक येत असतात, पर्यटक येत असतात. त्यांना या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या बोट आहेत आपल्याकडे, पॅडल बोट, मोटर बोट, ग्रुप बोट, अशा भरपूर बोटचा आनंद लुटण्यासाठी लोक इथे येत असतात. आणि जेवढी आयटी पार्क पासून जवळच असल्या कारणामुळे जास्त लोक इथे पसंती देत आहेत. जवळच असलेले जे धरणाच्या अंतर्गत जे धरणालगत जे रिसॉर्ट आहेत, हॉटेल्स आहेत, त्यामध्ये जे शासनाने नियम घालून दिले त्या कायद्याच्या अंतर्गत हॉटेल व्यावसायिकवाले तसेच या ठिकाणी जे बाकीचे जे टेंट कॅम्पवाले आहेत ते या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गतच इव्हेंट किंवा कार्यक्रम साजरे करतात. 31 डिसेंबर असू दे किंवा नूतन वर्ष असू दे, असे बरेच जे आहेत कार्यक्रम ते त्या प्रकारे साजरे करतात. त्यामुळे लोक पसंती देतात या इथे येण्यासाठी. तसं म्हणायला गेलं तर वरतून मावळ मधून पण लोक येतात. मावळ भाग असू दे किंवा मुळशी भाग असू दे, हिंजवडी आयटी पार्क, पिंपरी चिंचवड या लगतच जे आजूबाजूचे जे शहर आहेत या शहरांमधून बोटिंगचा आनंद करण्यासाठी लोक इथं पसंती देत आहेत. बोटिंग आहे, हॉटेल आहे, ऍडव्हान्टेज पार्क आहेत पुढे 1-2, त्यामुळे लोक येत आहेत या साईडला. तसं म्हणायला गेलं तर टक्केवारीमध्ये नाही सांगू शकत, पण भरपूर मोठ्या प्रमाणात शनिवार रविवारी जो विकेंडचा वार असतो त्या दिवशी निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक इथं भेट देऊन आपला आनंद लुटतायत पर्यटक. ग्रामपंचायत पुण्यापासून 30 किलोमीटर तर हिंजवडी पासून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं कासरसाई धरण पर्यटकांसाठी अतिशय उत्तम ठिकाण. इथे बोटिंग, रायडिंग, कॅम्पिंग पासून ते मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. हा परिसर पाहिला तर चारी बाजूने डोंगरकडा आहे, तर अगदी जवळच आयटी पार्क देखील पाहायला मिळतं. बोटिंग, रायडिंग, बाईक रायडिंग, तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी तर राहण्यासाठी टेंट, तर जेवणासाठी उत्तम असे हॉटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तिथे पर्यटक आवर्जून भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.